जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार, आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आपली महाराष्ट्र भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर संत होऊन गेले आणि प्रत्येक संतांची एक वेगवेगळी भूमिका आपल्या अध्यात्म जीवनावर होत पडते आहे. आणि या सर्वांमध्ये माळी समाजातील संत श्रेष्ठ श्री सावता महाराज यांची जीवनकथा मी आज आपणासाठी घेऊन आलो आहे. तरी आपण ही जीवनकथा नक्की ऐकावी. बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, ही विनंती. संत सावता महाराज यांचा जीवन परिचय. संत सावता महाराज हे माळी समाजातील एक मराठी संत कवी होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये अरण हे संत सावता महाराजांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते. ते विठ्ठलाचे भक्त व पंढरीचे वारकरी होते. त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वृत्तीचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदुमाळे यांच्या मुलीशी झाला. या दाम्पत्याच्या पोटी संत सावता महाराजांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातील औसे होय. संत सावता महाराजांचे आजोबा दैवमाळी अरण या गावी स्थायिक झाले. सावतामाळी यांनी भेंडगावचे भानवसे रूपमाळी या घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी 2 अपत्ये झाली. संत सावतामाळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार शब्द अभंगात वापरले. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमांची त्यामुळे भर पडली. सावतामाळ्याचे अभंग लिहिण्याचे काम काशीबा गुरव या सद्गृहस्थाने केले. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावता महाराज हे आपल्या शेतात दिवसभर कष्ट करीत असत. तसेच त्याचबरोबर ते ईश्वर भक्ती सुद्धा करत असत. आणि ईश्वर भक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे असे त्यांचे विचार होते. न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची, असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसत असे. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. या अभंगामध्ये संत सावता महाराज म्हणतात की आमची जात माळी आहे आणि आम्ही शेतामध्ये कांदा, मुळा भाजी, लसूण, कोथिंबीर आणि मिरची अशी पिके घेत असतो आणि त्यामध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. आपल्या कामामध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं होतं. अध्यात्म, भक्ती आणि आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची सांगड त्यांनी घातली. धर्मचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता यावर त्यांनी कोणाचीच ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अंतरशुद्धी, तत्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, संशोधन इत्यादी गुणांनी त्यांनी ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग्य तीर्थव्रत,
कौशल्य या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन करणे किंवा नामस्मरण करणे यातच देव प्रसन्न होतो, असे त्यांचे मत होते. संत सावतामाळी यांच्याविषयी एक आख्यायिका आहे की संत सावतामाळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कुर्मदास नावाच्या एका संतांच्या भेटीला चालले होते. वाटेत सावतामाळी यांचे गाव आरण भेंडी लागले. तेव्हा पांडुरंगाने, तुम्ही येथे थांबा, मी स्वतः सावतामाळ्याला भेटून येतो असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली. ते धावत धावत सावतामाळ्याकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मागे 2 चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपवून ठेव. संत सावता यांनी खुरप्याने आपली छाती फाडून पांडुरंगांना हृदयामध्ये लपवून ठेवले आणि वरून उपरणे बांधले. ज्ञानेश्वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत शोधत सावता माळ्याच्या मळ्यापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांनी सावता महाराजांच्या छातीत पांडुरंग आहे हे समजले. संत सावतामाळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कुर्मदासाला भेटायला गेले. संत सावतामाळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते. संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचे रूप पाहत असत. आपल्या कामातच देव पाहणारे, काम हाच देव परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसह हे अधिकारवाणीने परमार्थाचा उपदेश करणारे सावतामाळी यांच्या काळात महाराष्ट्रात भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपणूक करीत होते. अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष मुक्ती नको होती. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी हीच त्यांची प्रतिज्ञा होती. सावत्याने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा या ओळीतून त्यांची जीवननिष्ठा स्पष्ट होते. त्यांच्या अभंगात 9 रसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य, भक्ती हे रस आढळतात. संत सावता महाराजांची अभंग रचना रस सिद्ध आहे. संत सावतामाळी यांनी ईश्वराचा नाम जप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही, संसारात राहूनही ईश्वर प्राप्ती होऊ शकते असे म्हणणाऱ्या संत सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग दिसत असे. त्यांना 45 वर्षाचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून केले. त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. आरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शालिवान शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 रोजी त्यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळ आरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी आरण येथे गेले. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी आरण येथे जाते.